आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत परीक्षांच्या परीक्षेमध्ये कोण पास कोण नापास. आपल्याला माहितीच आहे की विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा अजूनही झालेल्या नाहीयेत. सुरुवातीला कोविड-19च्या संकटामुळे असा निर्णय घेण्यात आला होता की प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा वेगवेगळ्या विद्यापीठांनी इंटरनल म्हणजे कॉलेजनी त्या घ्याव्या आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा मात्र जशा ठरलेत तशा पार पडाव्यात. पण त्याच्यावरनं होणारं राजकारण संपायचं नाव घेत नाहीये. MH48 म्हणून माझी भूमिका मी याच्यावर यापूर्वीही मांडलेली आहे की परीक्षा व्हायला पाहिजेत असं माझं मत आहे. पण आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर प्रशांत साठे यांच्याशी. डॉक्टर प्रशांत साठे किंवा प्रोफेसर प्रशांत साठे हे पुण्याच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर ते स्वतः विद्यार्थी चळवळीतून आलेले आहेत आणि सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. आणि त्यामुळे या प्रश्नाकडे त्यातले जे बारीक सारीक पैलू आहेत त्यांच्याकडे ते एक विद्यार्थी एक स्टुडंट ॲक्टिव्हिस्ट म्हणूनही एक प्राध्यापक म्हणूनही कशा पद्धतीने पाहतात त्याची चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत. या व्हिडिओची पार्श्वभूमी अशी आहे की 24 जून रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला म्हणजेच UGCला एक अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत नव्याने गाईडलाईन्स द्यायला सांगितलं होतं. यापूर्वी एप्रिलमध्येही अशा प्रकारच्या गाईडलाईन्स द्यायची विनंती केली होती आणि तशा गाईडलाईन्स UGCने दिल्या होत्या आणि त्याच्यात परीक्षा घ्याव्यात अंतिम वर्षाच्या असं त्यांनी सुचवलं होतं. या ज्या नवीन गाईडलाईन्स 2 दिवसापूर्वी UGCने दिल्या आहेत त्याच्यातही त्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात या आपली भूमिका आहे त्याच्यावर UGC ठाम राहिलेली आहे. आणि त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानेही या परीक्षा घेण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. पण असं असलं तरी देशातील अनेक राज्य या परीक्षा घ्यायला तयार नाहीयेत आणि अर्थातच महाराष्ट्र या राज्यांमध्ये आघाडीवर आहे. चला चर्चा करूया प्राध्यापक प्रशांत साठेंशी परीक्षांच्या परीक्षेबद्दल. प्रशांतजी नमस्कार. MH48 शी संवाद साधल्याबद्दल सर्वप्रथम आपले मनपूर्वक आभार. आज आपण चर्चा करणार आहोत परीक्षांबद्दल आणि पार्श्वभूमी तुम्हाला माहितीच आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्व किंवा गाईडलाईन्स काढलेले आहेत. गृह मंत्रालयाने त्याला परीक्षा घ्यायला मंजुरी दिलेली आहे. तर कशा प्रकारे बघता या नवीन गोष्टींकडे? आपण आता जो उल्लेख केलात परीक्षेच्या संदर्भामध्ये, खरोखरच आता परीक्षांची परीक्षा अशीच आत्ताची परिस्थिती आहे. आपल्याला ह्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इंटू ब्रॅकेट आपण म्हणू किंवा इन्व्हर्टेड कॉमा म्हणू, राजकारण हा शब्द न आणता विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. म्हणजे ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी पास व्हायचं आहे असं म्हणत असताना मग सर्वच यंत्रणेमधल्या सर्वच जणांची आता परीक्षा आहे. कारण आपला उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेमध्ये पास करायचं आहे. आणि त्यामुळे ते पास करत असताना ह्या यंत्रणेमध्ये असलेल्या प्रत्येक घटकाची, म्हणजे खरं तर मी सुरुवातीलाच आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की खरं तर हा प्रश्न निर्माण व्हायचं कारण कोविड आहे तर माहितीच आहे. म्हणजे आपल्याला हे आपत्धर्म म्हणून आपण सगळं स्वीकारलेलं आहे. हा आपत्धर्मच आहे, म्हणजे अपरिहार्यपणे स्वीकारलेला आवश्यक मार्ग आता आपण स्वीकारतोय. तरी देखील महत्त्वाचा भाग आपण शैक्षणिक परिवार, म्हणजे विशेषतः आपण शैक्षणिक परिवार ह्या शब्दाकडे अंडरलाईन करून बघूया. या परीक्षेच्या विषयामध्ये जर आपण शैक्षणिक परिवार म्हणून विचार केला असता तर मला असं वाटतं ह्या परीक्षेमध्ये आपण पास होण्याच्या कडे नक्की गेलो असतो. उदाहरणार्थ या शैक्षणिक परिवारामध्ये संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय वर्ग आणि विद्यार्थी असे 5 घटक येतात.
मी या 5 घटकाचा उल्लेख का केला, तर या प्रत्येक घटकाला विद्यापीठामध्ये स्थान आहे. म्हणजे आपण जर विद्यापीठ कायद्याचा अभ्यास केला, उच्च शिक्षणामध्ये विद्यापीठ कायदा हा महत्वाचा आहे. या विद्यापीठ कायद्याचा जर ह्या घटकामध्ये कुटुंब आपण म्हणूया, या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला विद्यापीठामध्ये सुद्धा प्रतिनिधित्व आहे. म्हणजे आज सुद्धा आपण विद्यापीठ कायद्याचा, सिनेटचा किंवा मॅनेजमेंट काउन्सिलचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात असं येतं की तिथं संस्थाचालक आहेत, प्राचार्य आहेत, प्राध्यापक आहेत, प्रशासकीय वर्ग आहे, विद्यार्थी पण आहे. म्हणजे विद्यार्थी याचा अर्थ पदवीधर म्हणून विद्यार्थ्यांना, आणि या नवीन कायद्यामध्ये विद्यार्थ्याला सुद्धा स्थान आहे बोर्ड ऑफ स्टडीमध्ये वगैरे. मुद्दा इथं असा आहे की ह्यांना कंट्रोल करणारे विद्यापीठ आणि ह्या विद्यापीठाचे प्रमुख कुलगुरू आणि ह्या कुलगुरूंचे तशा अर्थाने प्रमुख कुलपती. मी कुलपती शब्द जाणीवपूर्वक वापरतो, राज्यपाल शब्द वापरत नाही, कारण राज्यपाल शब्द वापरला की परत तो थोडासा राजकीय अंगाने जाऊ शकतो. मला त्या अंगाने अजिबात जायचं नाही. त्यामुळे आपण वारंवार कुलपती ह्या शब्दावरच अंडरलाईन करूया. त्यामुळे आपण नीट रचना जर बघितली तर शैक्षणिक परिवारामधले 5 घटक, त्यांचे प्रमुख कुलगुरू आणि कुलगुरूंचे प्रमुख कुलपती, एवढ्याच लोकांचा खरं तर ह्या परीक्षा विषयाशी संबंध आहे किंवा त्यांचा त्याच्याशी कन्सर्न आहे. मी असं अजिबात वाक्य वापरत नाही की याच्यामध्ये राज्य शासनाचा दुरान्वय पण संबंध नाही, असं माझं वाक्य अजिबात नसणार आहे. त्याचं कारण असं आहे की राज्य शासन ही एक व्यवस्था आहे आणि दुर्दैवानी नाही, आपल्याकडे फॅक्ट काय आहे की शिक्षण हा कंकरंट लिस्ट मधला विषय आहे. ना केंद्र शासनाचा त्याच्यात अधिकार आहे, ना पूर्ण राज्य शासन त्याच्यावर कंट्रोल करतं. कंकरंट लिस्ट असल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटला पण से आहे, राज्य शासनाला पण से आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्या परीक्षेमध्ये शैक्षणिक परिवाराचा विचार व्हायला पाहिजे होता, नंबर 1. आणि नंबर 2 म्हणजे आपल्या पुढच्या प्रश्नाच्या आधी मी माझी भूमिका सांगतो. खरं तर कसं ही प्रोसेस आहे. प्रोसेसमध्ये काय आहे, टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन. काय झालंय दुर्दैवाने आता, म्हणजे हे काही कोणी आपणून केलेलं नाही किंवा कोणी काही मुद्दामून केलेलं नाही, पण टीचिंग झालं, लर्निंग पण झालं. अर्थात मी पूर्ण झालं असंही म्हणणार नाही, कारण टीचिंग लर्निंग पूर्ण झालेलं नाही, कारण मार्चमध्ये आपल्याला तिथे थांबावं लागलं. पण टीचिंग लर्निंग नंतर ऑब्व्हियस जर काही असेल तर इव्हॅल्युएशन आहे. आज काय झालंय की इव्हॅल्युएशन न होता, म्हणजे आपण परीक्षा जे म्हणतोय ना सारखं, तर परीक्षा म्हणण्याच्या ऐवजी आपण मूल्यमापन म्हणूया. म्हणजे थोडंसं शब्द बदलला की अर्थ थोडासा हे होतो. तर एक्झाम म्हणलं की लगेच असं वाटतं की नाही एक्झाम नको, हरकत नाही, मूल्यमापन म्हणूया, मूल्यांकन म्हणूया. तर टीचिंग लर्निंग नंतर विदाउट इव्हॅल्युएशन जर तो विद्यार्थी बाहेर पडला तर मात्र भविष्यामध्ये त्या विद्यार्थ्यालाच, आता नाही, आता ठीक आहे, म्हणजे आता ठीक आहे याचा अर्थ आता त्याला अपरिहार्यपणे डिग्री स्वीकारावी लागेल किंवा डिग्री मिळेल, पण भविष्यामध्ये त्याचं ते नुकसान आहे. हा नंबर 1. आणि मला असं वाटतं की विद्यापीठाची स्वायत्तता, म्हणजे आपण अंडरलाईन अनेक वेळा करूया ह्या शब्दाकडे, विद्यापीठाची स्वायत्तता ही मेंटेन झाली पाहिजे, विश्वासार्हता ही मेंटेन झाली पाहिजे. आणि कुठल्याही विद्यार्थ्याला, म्हणजे आज जर तुम्ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा जर अभ्यास केलात, विचार केला, तर लक्षात आपल्या असं येईल, कुठल्याही विद्यार्थ्याला असं वाटत नाही की माझ्यावर उपकार केलेली मला डिग्री मिळाली, असं नाही वाटत. म्हणजे ही काही उपकाराची भाषा नाहीये, ना कोणी कोणावर उपकार करताय. आपल्याकडे तुम्ही पॅटर्न बघितला आपल्याकडे शिक्षणाचा, अजून नवीन शैक्षणिक धोरण यायचं आहे पूर्णपणे. त्यामुळे आत्ताचा जो एक्झिस्टिंग पॅटर्न आहे तो 10+2+3+2, आपण 10 सोडून देऊ, 10वी पर्यंत सोडून देऊ, 11वी 12वी सोडून देऊ. याचा अर्थ तो आता ह्या विषयाचा कन्सर्न विषय नाही, कारण त्यांचा निर्णय झालेला आहे. FY/SY/TY +3 UG आणि +2 PG. त्यामुळे +3 आणि +2 ह्या 5 वर्षाचा आपण आता प्रामुख्याने विचार करूया. तर ह्या 5 वर्षाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, मला सांगा, आयुष्याची 17 वर्ष, ग्रॅज्युएट होण्यासाठी 17 वर्ष तो शिक्षणामध्ये व्यतीत करत असतो आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी 19 वर्ष तो व्यतीत करत असतो. तर कुठल्या विद्यार्थ्याला असं वाटणार आहे की मला उपकार केलेली डिग्री तुम्ही या कोविड-19चा विद्यार्थी म्हणून आपल्याला कुठली अशी डिग्री मिळावी अशी कोणालाही वाटत नाही, नंबर 1. हा नक्की तुमचा प्रश्न पुढचा असू शकतो मे बी, कारण तो स्वाभाविक आहे, किंवा आरोग्याचं काय, किंवा विद्यार्थ्याच्या इम्युनिटीचं काय, किंवा विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचं काय, हा स्वाभाविक प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की सुरक्षा सांभाळून, आरोग्य सांभाळून, इम्युनिटी मेंटेन करून परीक्षा जर झाली तर मला असं वाटतं की ते योग्य होईल. आणि एकच भाग सांगतो, हो आपण प्रश्नाकडे नक्की वळूया. ह्याच्यात काय झालंय, प्रत्येकाने आपले अधिकार आणि मर्यादा थोडेसे नीट विचार केला पाहिजे. मी ओलांडले आहेत, ओलांडता आहेत असे काही अलंकारिक शब्द वापरणार नाही, पण प्रत्येकाने, म्हणजे विद्यापीठाने सुद्धा आपले स्पष्टपणे अधिकार वापरले पाहिजेत.
कुलगुरूंनी स्पष्टपणे आपले अधिकार वापरले पाहिजेत. शासनाने सुद्धा स्पष्टपणे आपले अधिकार आणि मर्यादा ओळखल्या पाहिजेत. कारण शासनाचा ह्याच्यामध्ये रोल 100% आहे, यात वादच नाही. पण प्रथम रोल आहे विद्यापीठाचा, त्यानंतर रोल आहे कुलपतींचा, त्यानंतर रोल आहे UGCचा. शासन कसं आहे, म्हणजे आपण अगदी कायद्याचा जरी विचार केलात ना, विद्यापीठ कायदा 2016 सेक्शन 8 आणि सेक्शन 9 तुम्ही वाचा. सेक्शन 8 मध्ये राज्य शासनाचा कंट्रोल ओव्हर युनिव्हर्सिटी असा आहे, आणि सेक्शन 9 पॉवर ऑफ गव्हर्नर किंवा पॉवर ऑफ कुलपती असं दिलेलं आहे. त्यामुळे सेक्शन 8 मध्ये सुद्धा किंवा सेक्शन 9 मध्ये सुद्धा, सेक्शन 9 जर आपण वाचलात तर ह्याला कुलपती, ज्याला आपण गव्हर्नर म्हणूया, या कुलपतींचा, कुलपती महोदयांचा सुद्धा याच्यामध्ये महत्वाची भूमिका असते, महत्वाचा रोल असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये एक शब्द मी वापरतो, मी थांबतो, मग आपण प्रश्नाकडे नक्की येऊ. राजकारण असे शब्द न आणता राष्ट्रकारणासाठी, म्हणजे मी व्यापक शब्द वापरतोय, काही सैद्धांतिक किंवा फिलॉसॉफिकल शब्द नाही. याच्यामध्ये कोणी राजकारण करणे, याच्यात हे राजकारण नाहीच आहे. आणि महाराष्ट्रासारख्या ठिकाणी फक्त मी एक आकडेवारी आपल्याला सांगतो, 61 विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये 23 स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामध्ये एक सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, 16 प्रायव्हेट विद्यापीठ आहेत, आणि 21 डीम्ड, म्हणजे ज्याला आपण अभिमत विद्यापीठ म्हणतो, अशी 21 अभिमत विद्यापीठ आहेत. एवढ्या 61 लोकांचा संसार सांभाळणं सोपं नाही. मी पुणे विद्यापीठाचं फक्त आपल्याला एक उदाहरण देतो, मी ज्या विद्यापीठाशी संबंधित आहे. 8.5 लाख विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये शिकत आहेत. त्यापैकी शेवटच्या वर्षाला 3 लाख विद्यार्थी आहेत. आणि त्यामुळं अनेक अशा विद्यार्थ्यांचं, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, आणि प्रत्येक विद्यापीठाचे प्रश्न वेगळे आहेत. ह्या सगळ्यांचा संसार सांभाळणं, आणि मुख्य काय झालं तुम्हाला मी सांगतो, आता काय झालंय, विद्यार्थ्यांची एक मानसिकता बनून गेलेली आहे खरं तर महिन्याभरापासून, की आता परीक्षा नाही होणार. म्हणजे ज्याला आपण ट्रॅक सोडून विषय कुठं गेला, तर ट्रॅक सोडून त्या स्टेजला विषय गेला ज्यावेळी विद्यार्थ्यांची मानसिकता बनवली गेली, काही शब्द वापरू, म्हणजे मी काही म्हणू, की आता मी परीक्षा देणार नाही. मेंटल हे असतं ना, म्हणजे, आणि हे कसं, हा काही पोरखेड नाही हो. म्हणजे हा काही तुम्ही आज निर्णय घेतला, उद्या बदलला, परवा नवीन घेतला. आता विद्यार्थी वर्गाची तुम्ही, आपण कसे आहोत थोडेसे, म्हणजे आपण व्यावसायिक किंवा आपण प्राध्यापक, तुम्ही पत्र ह्याच्यामध्ये आहात. मुद्दे कसा इथं, 15 ते 25 ह्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांची मानसिकता जर तुम्ही लक्षात घेतलीत, तर त्या विद्यार्थ्यांना एकदा तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे मला परत मुख्यमंत्री किंवा शिक्षण मंत्री असा विषय त्याच्यामध्ये न्यायचा नाही, पण तो स्वाभाविकपणे येतो. मुख्यमंत्र्यांनी फेसबुकद्वारे एकदा जाहीर केलं की आम्ही काही परीक्षा घेणार नाही अंतिम वर्षाच्या. आता मुख्यमंत्र्यांनी ते जाहीर केलं, त्या जबाबदार पदाच्या व्यक्तीने ते जाहीर केल्यानंतर स्वाभाविकपणे सामान्य विद्यार्थ्यांच्या मनात असं येतं आता परीक्षा होणार नाही. त्या विद्यार्थ्यांना काही देणं घेणं नाही. विद्यापीठ ऍक्ट काय सांगतो, UGC काय सांगतं, कुलपती काय सांगतात, विद्यापीठ काय सांगतं, कुलगुरू काय सांगतात, त्यांना काही विचारांना देणं घेणं नाही. त्यांना काय आहे, वेन चीफ मिनिस्टर मेक द कॉमेंट्स, देन इट इज अ फुल अँड फायनल. कारण मी त्याच्याकडे येणार होतो. कारण एक सामान्य विद्यार्थी म्हणून तुम्ही, बहुतांश विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचे, पुणे विद्यापीठाचे हे कॉलेजेस शिकतात, आणि तसा त्यांचा विद्यापीठ म्हणून संस्थेशी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट हातात येईपर्यंत काही संबंध येत नाही, त्यांचा संबंध कॉलेजशी येतो. आणि त्यामुळे तुम्ही जे विद्यापीठातले 5 घटक म्हटले, त्या 5 घटकांपेक्षा मुख्यमंत्री, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि विद्यार्थी संघटना यांच्याशी कदाचित त्याचा टेलिव्हिजनच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून संबंध येतो. आणि त्यामुळे एक उपप्रश्न आहे त्याला, की नक्की आता जे UGCच्या गाईडलाईन सुधारित आलेल्या आहेत आणि त्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे, अन्य राज्यांचाही विरोध आहे, पण महाराष्ट्रात पुरते आपण बोलतोय. आणि नुकतंच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राज्याचे, त्यांनी असं विधान केलेलं आहे की एकूणच केंद्र सरकार एक कोविडची परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दल त्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. आणि त्यांनी त्याच्यासाठी पत्र लिहिलेलं आहे मनुष्यबळ विकास मंत्र्यांना, गृहमंत्र्यांना. आणि तुम्ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळत आहात. पण त्याच्या मागचा प्रश्न मला विचारायचा की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने आपत्ती नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत असा निर्णय घेतला की ज्यांना परीक्षा द्यायची, ज्या विद्यार्थ्यांना, त्यांना ती ऐच्छिक परीक्षा द्यायची सोय उपलब्ध असेल. ज्यांना ती द्यायची नाहीये त्यांना थेट पास होऊन, म्हणजे त्यांनी विद्यापीठांनी मुलांना विचारावं. तर आता या गाईडलाईन्स पब्लिश झाल्यानंतर जी राज्य सरकारने भूमिका घेतलेली आहे ती आपल्या दुसऱ्या भूमिकेशी सुसंगत आहे का? ती पहिली भूमिका आहे की परीक्षा नकोच,
त्याच्याशी सुसंगत आहे? काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, आता कसं आहे तुम्हाला सांगतो. मी म्हणजे आपण एक त्रयस्थ म्हणून विचार करू. परत तुम्ही माझं ह्याच्यामध्ये प्राध्यापक म्हणून म्हणा, त्रयस्थ म्हणून म्हणा, म्हणजे परिषद म्हणून त्याच्यात विषय आहेत. पण कसं आहे, त्या पहिल्या पत्रामध्ये अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटींचा आपण 100% आता रेलेव्हन्स किंवा संदर्भ घ्यायलाच पाहिजे. त्याचं कारण सांगतो. 2 गोष्टी मला इथं नमूद कराव्याशा वाटतात. त्या पहिल्या पत्रामध्ये AT-KTच्या विद्यार्थ्यांचं काय होणार हे सांगितलं नाही, नंबर 1. नंबर 2, प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल असे 2 भाग असतात स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये असा उल्लेख केला गेला की नॉन प्रोफेशनलच्या परीक्षा होणार नाहीत आणि प्रोफेशनलच्या ज्या अपेक्स बॉडी आहेत त्यांना आम्ही आवाहन करू, त्यांना आम्ही पत्र लिहू आणि त्यांच्याकडनं आम्ही हे करू की तुम्ही यांच्या परीक्षा न घ्यायला आम्हाला परवानगी द्या, असं त्यांच्याकडनं सांगितलं गेलं. पण एक लक्षात ठेवा, मला त्याच्यात 2 गोष्टी वाटतात. AT-KTचा प्रश्न हा कारण सांगतो 45% विद्यार्थी, म्हणजे मी 45.46 असं अर्धवट सांगितलं की खरं वाटतं म्हणून असं म्हणत नाही. 45% विद्यार्थी ॲव्हरेज. नाही तर हल्ली कसं झाले, हल्ली त्या SPSS मध्ये असं काही अर्धवट आकडेवारी सांगितली की खरी वाटते, म्हणून मी अशी काही अर्धवट सांगत नाही. माझं मत आहे ॲव्हरेज 45% विद्यार्थी. म्हणजे मी पुणे विद्यापीठाची आकडेवारी सहित सांगू शकतो. पुणे विद्यापीठामध्ये 1,10,000 विद्यार्थी हे AT-KTच्या मध्ये अडकलेले म्हणण्यापेक्षा त्यांना परीक्षा द्यावी लागेल, जर कारण AT-KTच आहे त्यांना, उदाहरणार्थ. त्यामुळं त्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता, हा एक भाग. नंबर 2, परीक्षा द्यायची त्यांना द्यायची, नाही द्यायची त्यांना नाही द्यायची, हा ऑप्शन दिल्यामुळं. आणि एक तुम्हाला एक जाता जाता जाणीवपूर्वक आपण सर्वांना हे कळलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. गोंडवाना विद्यापीठ, एक नाव घेऊन सांगतो कारण त्यांनी ते पत्र पब्लिश केलेलं आहे. गोंडवाना विद्यापीठाने असं एक पत्र विद्यार्थ्यांकडनं लिहून घेतलेलं आहे किंवा लिहून घेण्यासाठी टाकलेलं आहे त्यांच्या नेटवर, की त्याच्यामध्ये उल्लेख काय आहे की मी परीक्षा देणार नाही. ऑप्शन आहे ना, कारण 19 जूनच्या याच्यामध्ये शासनाने ऑप्शन विचारलाय, तुम्हाला द्यायची आहे का नाही द्यायची. त्याच्यामध्ये घातक असं आहे की भविष्यातल्या कुठल्याही परिणामांना मी जबाबदार असेल, हे वाक्य ऐकल्यानंतर मग विद्यार्थी एकदम बॅकफुटवर गेले. म्हणजे तुम्हाला परीक्षा घ्यायची नाही का, हरकत नाही याचा अर्थ ठीक आहे, तो तुमचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत तुम्ही घेतला, पण आम्ही जबाबदारी घेणार नाही. हा मला काही म्हणजे थोडासा विरोधाभास आहे असं वाटतं. म्हणजे असं झालंय का की राज्य सरकारने आपत्ती नियंत्रण कायद्याच्या खाली ही जबाबदारी विद्यापीठांवर टाकली आणि विद्यापीठांनी ही जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकले की तू नको देऊ परीक्षा, पण जे काही होईल त्याला तू जबाबदार. आणि त्यामुळे मग एकूणच म्हणजे तो गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. 100%. म्हणजे हे कसं झालं, मी ते वाल्या कोळ्याच्या गोष्टीसारखं झालं की आम्ही तुझ्या याच्यात सहभागी नाही, म्हणजे आम्हाला फायदा तर पाहिजे, आणि त्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेलाय. बरं, मी परत सांगतो, कुठलाही विद्यार्थी, त्याला राजकीय रंग कृपया करून आपण आणूया नको, कुठलाही विद्यार्थी हा विचारा आत्ताच्या काळामध्ये एम्प्लॉयबिलिटीमध्ये किंवा सोशियाबिलिटीमध्ये थोडासा, म्हणजे त्याला आपण आर्थिक परिस्थिती सुद्धा बघतोय ना सध्या, काय याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती आहे. म्हणजे असंही तुम्ही काउंटर प्रश्न, म्हणजे मला काउंटर असं नाही, ओव्हरऑल काउंटर म्हणून असं म्हणू शकतो की त्या विद्यार्थ्यांना लगेच कुठे जॉब आहे. पण एक सांगा, जॉबसाठीच डिग्री असा एक भाग नाही. मी 3 शब्द नेहमी सांगतो: आत्मसन्मान, समाधान आणि आनंद. ह्या 3 गोष्टी तुम्हाला या ॲव्हरेज काढलेल्या डिग्रीवरनं मिळणार नाहीत, हे सगळ्याच विद्यार्थ्यांना कळतं. ह्याच्यामध्ये कोणी जो म्हणत असेल नाही नाही आत्मसन्मान वगैरे ह्या सगळ्या सैद्धांतिक गोष्टी, तर ते खोटं आहे. मुळामध्ये प्रश्न असा आहे की आपल्याला, मी मगाचा तुमचा प्रश्न होता की पहिला GR आणि दुसरा GR, तर पहिल्या GR मध्ये अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटी त्यांनी, म्हणजे आता त्यांनी, तुम्ही आत्ता मगाशी उल्लेख केलात की माननीय शिक्षण मंत्र्यांनी UGCला पत्र लिहिलेलं आहे आणि UGCला पत्र लिहून कळवलेलं आहे की आम्हाला आता या परीक्षा ते सुद्धा पब्लिश झालेलं आहे. आम्हाला काही आत्ताच्या काळात सुद्धा या परीक्षा घेता येणं शक्य नाही. मुळात प्रश्न कसा आहे की UGC केवळ महाराष्ट्र शासनासाठी गाईडलाईन काढत नाही, पूर्ण देशभरासाठी ती गाईडलाईन येते. त्यामुळे UGCनी असंही विचारलं जाऊ शकतं की राज्य शासनाला विचारायला हवं होतं का पत्र काढायच्या आधी. मुळात मुद्दा असा आहे की मग त्यांना सगळ्या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना विचारावं लागेल. आणि आता कशी परिस्थिती आहे, आता प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी आहे. त्यांनी गाईडलाईन काढलेली आहेत आणि गाईडलाईन असंही आपण म्हणू शकतो की या गाईडलाईन बंधनकारक नाहीत 100%. हे बघा, आपल्याला कायद्या आणि त्याच्यातले, जसं आपण म्हणतो ना की विश्वास संपला की कायदा तयार होतो, तशा अर्थाने कायदा, अशा काही आपल्याला त्याच्यामध्ये गोष्टी आणायच्या नाहीयेत. मुद्दा इथं असा आहे की UGCनी गाईडलाईन दिलेली आहे. पहिल्या गाईडलाईनमध्ये 29 एप्रिलच्या गाईडलाईनमध्ये UGCनी असं म्हणलं होतं की जुलैमध्ये तुम्ही परीक्षा घ्या. आत्ताच्या गाईडलाईनमध्ये ते असं म्हणतायत सप्टेंबरमध्ये तुम्ही परीक्षा घ्या.
न जाणो, म्हणजे आत्ताची परिस्थिती, आता तुम्ही आम्ही 8 जुलैला बोलतो आहोत, माहित नाही ना अहो, रोज व्होलाटाईल परिस्थिती आहे, रोज परिस्थिती बदलते आहे. असं समजा झालं, असं गृहीत धरू आपण, समजा असं झालं की मी असं खरंच व्हायला नको, आपण प्रार्थना करूया, पण असं समजा खरंच झालं की सप्टेंबरमध्ये कोरोनाची ॲक्यूट स्टेज झाली, म्हणजे खरं शक्यच नाहीये, तर कोण, म्हणजे हो, कोण म्हणेल परीक्षा घ्या म्हणून? कोणीच म्हणणार नाही. म्हणजे त्या त्या आपण आत्ताच्या, परिस्थितीनुसार युजीसीच्या गाईडलाईन्स एक्झॅक्टली. आहेत आणि त्या आत्ताच्या नुसार गाईडलाईन्स आहेत. आणि एक फक्त मी तुम्हाला थोडं इंटरप्ट करतो. आपण जर तारखांचा सिक्वेन्स नुसार जर जायचं झालं तर तुम्ही या तारखा जरूर हे करू शकता. 29 एप्रिलला पहिली गाईडलाईन काढली युजीसीने. बरोबर आहे. 8 मेला महाराष्ट्र शासनाने GR काढला परीक्षेच्या विषयातला. 18 बरोबर. मेला गडबड कुठे झाली तुम्हाला सांगतो. 18 मेच्या पत्रामुळे गडबड झाली. म्हणजे आपण राजकारण 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 जे म्हणतोय ना, हम्म. मी राजकारण हा इथं संदर्भ कृपा करून आणत नाही. मला कोणावरही इथं हे करायचं नाही, कारण आपली ही फेअर चर्चा आहे. मुद्दा इथं असा आहे की 18 मेला महाराष्ट्र शासनाने युजीसीला पत्र लिहून असं कळवलं की आम्हाला परीक्षा घेण्याला शक्य नाही, असमर्थता दर्शवली. हम्म. आणि तिथं 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 सगळी गडबड झाली. म्हणजे 8 मेला तुम्ही कळवत आहात की परीक्षा आम्ही घेऊ, आणि 18 हम्म. मेला 10 दिवसानंतर काय अशी म्हणजे मधल्या काळात तयारी झाली. 8 मेला जे कळवलं ते ज्या 4 व्हाईस चान्सलरची कमिटी नेमलेली त्या कमिटीने एक्झॅक्टली, कळवलं काय म्हणू एक्झॅक्टली, शकते. बरोबर. एक्झॅक्टली. 18 मेला तुम्ही कळवलं की आम्हाला या 10 दिवसात काय गडबड झाली. आता या 10 दिवसातली गडबड मी आता इथं सांगणारही नाही. त्याचं कारण असं आहे की लगेच तुम्ही म्हणाल तुम्ही मग ही सेना आणि म्हणजे तो व्हाईस संघटना. चान्सलर, चार चार तज्ञ व्हाईस चान्सलर पेक्षाही राज्यात कोणतरी मोठं आहे की ज्यांना विद्यार्थ्यांचं हित कुलगुरूंपेक्षा जास्त कळतंय असं तुम्हाला हा, म्हणायचं आहे. म्हणजे असं असं असू शकतं, त्यातनं अर्थ निघतो असू का? शकतं. हा, असं निघू शकतो. पण हे बघा, याच्यातलं कसं आहे, काही जर तर याच्यातलं मला, म्हणजे याच्यामध्ये अगदी मी सुस्पष्टपणे सांगतो. 18 मेच्या पत्रामध्ये आणि 8 मेच्या मध्ये, परत एकदा सांगतो, 8 मेच्या मध्ये असा उल्लेख होता, तुम्ही तो पण कोट केला हम्म. पाहिजे, हम्म. की हम्म. आम्ही 20 जूनची परिस्थिती लक्षात घेऊन मग अंतिम निर्णय करू. काहीच अडचण हम्म. नव्हती. म्हणजे जुलैला परीक्षा होणार, बरोबर, आणि 20 जूनला आम्ही आढावा घेणार. बरोबर 18 आहे. मे ते 20 जून, मी मगासपासून जे म्हणतोय ना, मानसिकता बदलली विद्यार्थ्यांची, ती इथं मानसिकता बदलली 18 मे पासून. आणि नंतर माझ्या मते 25 का 26 मेला आदरणीय मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. तिथपासून जी हम्म. मानसिकता बदलली. आणि एक बरोबर आहे. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही म्हणजे विद्यार्थी मॅच्युअर्ड नाही असं माझं अजिबात विधान नाही, पण हम्म. त्या वयामध्ये तुम्ही त्यांच्या कोर्टात जाऊन विचार करा, विद्यार्थ्यांच्या त्या वयामध्ये ते स्टेटमेंट जर ऐकायला मिळालं, तर चला, परीक्षा न देता डिग्री मिळते आहे, हा एक आनंद मानणारा वर्ग असू शकतो. कमी संख्येने असेल पण असू शकतो. पण दुसराही वर्ग जो आहे तो आपण आवर्जून लक्षात घेतला पाहिजे की नाही, मी 17 आणि 19 वर्षाचा जो मगाशी उल्लेख केला ना, की मी आयुष्याची 17 वर्ष आणि 19 वर्ष घालवलेली आहेत, मला उपकार केलेली डिग्री नको, मला परीक्षा देऊनच डिग्री पाहिजे. म्हणजे एक भाग. इथे खास करून 2 कॅटेगरीतले विद्यार्थी येतात की जे तुम्ही म्हणलात 45%, 40-45% विद्यार्थी ज्यांना केटी लागलेली आहे, त्यांना कुठल्या ना कुठल्या परीक्षेत स्वरूपाची परीक्षा द्यावीच लागणार आहे. द्यावीच आणि लागणार. दुसरा एक साधारणतः 20% विद्यार्थी आपण अंदाजे धरू शकतो की जे पदव्युत्तर शिक्षण घेतात आणि त्यांच्यासाठी जरी तुम्ही ऍव्हरेज करून डिग्री देणार असाल तरी त्यांच्यासाठी हा अवघड प्रश्न होऊ शकतो, कारण ते ज्या पदवीच्या मार्कांवर पदव्युत्तर शिक्षणासाठी जातात त्यांना ते ऍव्हरेज कमी आलं तर त्यांनाही ती परीक्षा दिल्याशिवाय, कारण गुणसुधार केल्याशिवाय त्यांना त्याच विद्यापीठात परदेशात किंवा अन्य कुठे जर उच्च शिक्षणासाठी जायचं असेल तर तेही त्यांना शक्य होणार नाही. तर त्यामुळे किमान या 2 घटकांसाठी, किमान म्हणजे याच्यामध्ये जे आहेत त्यांनाही परीक्षा द्यायची असेल तर प्रश्न वेगळा, पण किमान या 2 घटकांसाठी तरी परीक्षा घेणं हे आवश्यक आहे. 100% आवश्यक आहे. आणि तो आकडेवारी माझ्या अंदाजानुसार साधारणपणे 65 ते 70% पर्यंत जाईल. हे बघा, हम्म. 1 काय किंवा 100 काय, आकडेवारी आकडेवारी आहे. तुम्हाला परीक्षा घ्यावीच लागणार आहे. मग परीक्षा जर घ्यावी लागणार आहे, तर मग तुम्ही परीक्षा रहित करतो असं काहीतरी त्याच्यामध्ये काही थोडंसं, मग आता मी थोडंसं वेगळ्या, म्हणजे पब्लिसिटीच्या, प्रसिद्धीच्या ह्याच्याने करायचं कारण नाही. आणि एक एक भाग त्याच्यामध्ये लक्षात घ्या, या अपेक्स बॉडी ज्या आहेत, बार कौन्सिल, म्हणजे आपण हम्म. 5 अपेक्स बॉडीचा आवर्जून याच्यामध्ये उल्लेख आता करूया. बार कौन्सिल, आर्किटेक्टची संघटना, म्हणजे ठीक अखिल आहे. भारतीय संघटना, AICTE, त्यानंतर ICAR, ॲग्रिकल्चरल रिसर्च, म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च, ICAR, हो. आणि फार्मसी, या 5 हम्म. बॉडीनी ऑलरेडी त्यांचा, नेटवर पण GR आहे, यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला परीक्षा घेऊनच डिग्री दिली पाहिजे, अशा अर्थाचं त्यांचं त्यांनी हम्म. स्टेटमेंट, ऑफिशियल हम्म. कॉमेंट केलेली आहे. आता मला सांगा, हम्म. या 5 अपेक्स, ज्याला आपण प्रोफेशनल म्हणू,
यांनी जर असं सांगितलं असेल की आम्हाला विदाउट इव्हॅल्युएशन, विदाउट एक्झामिनेशन, इफ यू ऑफर्ड द डिग्री टू द पीपल, डिग्री टू द स्टुडंट्स, वी विल नॉट एंटरटेन, याचं जर त्यांनी विधान केलं असेल ऑफिशियल, तर मग प्रश्न राहतो कुठं? आणि त्यामुळे ही संख्या वाढणार आहे, नंबर एक. आणि परत तुम्हाला सांगतो, आत्ता UGCने आत्ता सुद्धा आणि 29 एप्रिलच्या मध्ये सुद्धा अनेक पर्याय दिलेले आहेत परीक्षा घेण्याचे. देर इज नो नीड टू अटेंड इन फिजिकल. आता कसं आहे, परीक्षा म्हणजे आपल्या पुढे पारंपरिक बाक, ज्युनियर सुपरवायझर, सिनियर सुपरवायझर, विद्यार्थी, स्वाभाविक आहे, ती योग्य अयोग्य, पण ती आत्ताची पद्धत आहे. UGCने 5 पर्याय किमान दिलेले आहेत. उदाहरणार्थ ओपन मी त्या पर्यायांकडे एक पुढच्या प्रश्न देतो. मला एक फक्त मध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू करून असं विचारायचं आहे की आता आपण दुसऱ्या GR कडे वळूया. म्हणजे पहिल्या GR नंतर जो दुसरा GR काढलाय तो आपत्ती निवारण मंत्रालयाने काढलाय. म्हणजे त्याच्या पुन्हा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा, म्हणजे तसंही पहिले विद्यापीठ कायद्यानुसार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा रोल खूप कमी आहे. हा जो दुसरा GR आहे तो आपत्ती निवारण विभागाने काढलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी जर तो GR काढलेला आहे तर त्याच्यातनं पुन्हा आता जे UGCने गाईडलाईन्स केले तर त्याला प्रतिवाद करण्यासाठी आपत्ती निवारण मंत्री येत नाही, त्याला पुन्हा उच्च शिक्षण मंत्री त्याला प्रतिवाद करतायत. तर हे तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या योग्य वाटतंय का? कारण बॉल हॅज ऑलरेडी गॉन इन द कोर्ट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट. मग असं असताना त्यांनी हा प्रतिवाद केला पाहिजे की आम्हाला हे ऑर्गनाईज करणं शक्य नाही, तर त्याच्याऐवजी पुन्हा आणि मग आपण त्या वेगवेगळ्या पर्यायांकडे वळूया. पण याच्यावर मला थोडीशी तुमची एक कमेंट हवी. 100% नाही. कसं आहे तुम्हाला सांगतो, हा आपण आता हे तुम्ही बोलतो आहोत, हा संदर्भ युट्यूबवर कुठं जाईल व्हॉटेवर, हे जर पुण्या मुंबईमध्ये ऐकणारा जर वर्ग असेल ना, तर तो नक्की म्हणेल नाही नाही, हे परीक्षा काय घ्यायचं खरं नाही, परीक्षा नको. तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. तुम्ही आपत्ती व्यवस्थापनाचा जेव्हा मॅक्रो लेवलला म्हणजे व्यापक विचार करता, त्यावेळेस तुम्ही 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आत्ता मला 11 विद्यापीठ, आपण आता 11 विद्यापीठावर विचार करूया. खरं 11 विद्यापीठापुरता करता येणार नाही, 61 विद्यापीठांचा विचार केला पाहिजे. पण स्टेट युनिव्हर्सिटी, पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले, मुंबई वगैरे अशा विद्यापीठांचा विचार करू. तुम्ही जर विद्यापीठ निहाय आकडेवारी जर काढलीत, तर विद्यापीठ निहाय आकडेवारी पुणे आणि मुंबईमध्ये जास्त आहे, नंबर 1 आहे. नंबर 2, पुणे आणि मुंबई सारख्या विद्यापीठामध्ये एक मोठा प्रश्न असा आहे की जो स्वाभाविक आहे, म्हणजे तो काही त्याला कोणीच जबाबदार नाही. मायग्रेटेड स्टुडंट जास्त आहेत. म्हणजे काय, आता रजिस्टर्ड झालेत पुणे मुंबई विद्यापीठात, पण आता ते गेले त्यांच्या गावी, मे बी आउट ऑफ स्टेट और मे बी आउट ऑफ सिटी. त्यामुळे त्यांना तिथं कसं आणायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे हा व्हॅलिडच प्रश्न आहे, याच्यामध्ये कोणी काही राजकारण म्हणा किंवा काहीच्या नाकारण्याचं कारण नाही. पण प्रश्न इथं असा आहे की आपल्याला ही जी सगळी आपत्ती निवारण कायद्यानुसार यू कॅन पोस्टपोन द एक्झाम, यू कॅन कॅन्सल द एक्झाम. म्हणजे तुम्ही एक्झाम, तो आपत्ती आहे ना, ती आपत्ती दूर झाली. मी मगाशी मी आपतधर्म शब्द वापरला बघा. आपतधर्म याचा अर्थ जो अपरिहार्यपणे स्वीकारलेला पण आवश्यक असलेला धर्म, की जो आपण भविष्यात ती परिस्थिती सुधारल्यानंतर परत वापरायचा नाही, ह्याला आपण आपतधर्म म्हणतो. तशा अर्थाने ती आपत्ती निवारण झाल्यानंतर आपण परीक्षा घेऊ शकतो, असं आत्ता वाटतं आहे ना, की सप्टेंबरमध्ये आपण घेऊ. त्यामुळं पण त्याच्याबद्दल मी असं ऐकलेलं आणि मला तुमचा थोडासा खुलासा हवा की जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा अनेक पालकांनी तसंच अन्य स्टेक होल्डर्सनी दोन्ही ठिकाणी दाद मागायचं ठरवलं, न्यायालयातही दाद मागायचं ठरवलं की अशा प्रकारचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत घेता येतो का, आणि UGC कडेही दाद मागायचं ठरवलं. कारण या कायद्याच्या नावाखाली UGCच्या अधिकारांवर, म्हणजे अधिकार क्षेत्रात एन्क्रोजन केल्यासारखं, तर एन्क्रोचमेंट केल्यासारखं. तर त्याची काही अपडेट हे आहे का, की अशी न्यायप्रविष्ट आहे का हे प्रकरण, का असं काही झालेलं नाहीये? नाही, आता काय झालंय म्हणजे अगदी लेटेस्ट जे प्रकरण आजही पेपरमध्ये आलेलं आहे, आज मुंबई हायकोर्टामध्ये केस दाखल झालेली आहे आणि त्याचं 17 तारखेला त्याचं हिअरिंग आहे. आणि त्यांनी ह्या सगळ्या, मी आता जे ऑर्गनायझेशन सांगितलं ना, बार कौन्सिल असेल, AICT असेल, UGC असेल, यांना त्यांनी पार्टी केलेला आहे. त्या म्हणजे पेपरमध्ये जे आलेलं आहे त्याच्यानुसार मी सांगतो, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणणं एवढंच मांडलेलं आहे की तुम्ही कोविडचा प्रश्न आहे 100% आहे, आरोग्याचा प्रश्न आहे 100%, म्हणजे याच्यात कोणीच काही नाकारण्याचं कारण नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, विदाउट इव्हॅल्युएशन तुम्ही डिग्री देऊ नका, नंबर 1. आणि नंबर 2, परिस्थिती नॉर्मल झाल्यानंतर UGCनी सुचवलेल्या विविध पर्यायांचा विचार करून परीक्षा घ्या. म्हणजे परत मी त्याच शब्दाकडे येतो, ऑफलाईन परीक्षा.
फेस टू फेस परीक्षा असं नाहीये. त्यामुळं आपत्ती निवारणाचा तुम्ही जरूर उपयोग करा, पण आपत्ती निवारणाचा ढाल म्हणून उपयोग करता कामा नये, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि नंबर 2, इव्हॅल्युएशन, टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन. विदाउट इव्हॅल्युएशन नो डिग्री, नो काय म्हणू आपण त्याला, पदवी देणं हे योग्य नाही. ठीक आहे, आता आपण इव्हॅल्युएशनचे आणि त्याचे पर्यायाकडे येऊया, कारण तुम्ही म्हणलात ते पटतंय की दरवर्षी आपल्याकडे विद्यापीठांच्या ज्या परीक्षा असतात, खास करून कॉमर्सच्या परीक्षा, की ज्याचे घोळ होतात, पेपर तपासायला वेळ लागतो, निकाल यायला वेळ लागतात, विद्यार्थ्यांचा जीव टांगणीवर जातो आणि त्याच्यामुळे हे सगळं पुढेच ढकललं तर बरं. पण आता आपण त्याला परीक्षा न म्हणता इव्हॅल्युएशन म्हणूया. तर इव्हॅल्युएशनचे कुठले पर्याय आता देशातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांनी जे परीक्षा घ्यायला तयार आहेत, अशी विद्यापीठं हे पर्याय वापरतायत आणि त्याच्यामधले जे प्रॅक्टिकल ज्या व्यवहारी अडचणी आहेत, की सर्व विद्यार्थ्यांकडे इंटरनेट कनेक्शन नसणार किंवा मग ते कशा प्रकारे परीक्षा देताना त्याच्यात ते म्हणजे काही जणांनी ओपन बुक पॅटर्न ठेवलाय, काही जणांनी ऑनलाईन मल्टिपल चॉईस ठेवलाय. ते आता विद्यार्थ्यांसमोर कोणते कोणते पर्याय आहेत जर त्यांच्यासाठी इव्हॅल्युएशन करायचं असेल तर? आता हे अगदी म्हणजे फारच योग्य आणि विद्यापीठाच्या म्हणजे विद्यापीठ म्हणजे UGCच्या दोन्ही गाईडलाईनमध्ये अतिशय स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला आहे की तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा विचार करून त्यांनी त्या परत नाही तर मग स्वायत्ततेला काही अर्थच राहणार नाही ना. स्वायत्तता केवळ इन्व्हर्टेड कॉमामध्ये आणि कागदावरच राहील. त्यांनी स्वायत्ततेचा पूर्णपणे विचार करून विद्यापीठांना अधिकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या कंडिशनचा विचार करून परीक्षा घ्या. त्यांनी काही मार्ग सुचवलेत. उदाहरणार्थ त्यांनी ओपन, ज्याचे तुम्ही 3 मार्गांचा मगाशीच तुमच्या बोलण्यातून उल्लेख केलात, ओपन बुक एक्झामिनेशन नंबर 1 त्यांनी सांगितलंय. होम असाइनमेंट तुम्ही देऊ शकता, तुम्ही प्रेझेंटेशनद्वारे इव्हॅल्युएशन करू शकता, तुम्ही MCQ टेस्ट घेऊ शकता, मग ती भले ORM शीटवर असेल आणि ऑनलाईन परीक्षा घेऊ शकता. आता 2 गोष्टी 100% आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष कनेक्टिव्हिटीचा. आपण म्हणतो ना दोष ना कोणाचा, तर दोष कनेक्टिव्हिटीचा आहे. कनेक्टिव्हिटीचा दोष असल्यामुळे आपण खरंच पराधीन झाल्यासारखं आपल्याला जाणवतं. म्हणजे अनेक वेळा आपण सर्वजण तंत्रज्ञानामध्ये एक्सपर्ट असून सुद्धा कनेक्टिव्हिटी नसेल तर आपण सुद्धा करतो. गाईडलाईन मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की यू मे कंबाईन, ब्लेंडिंग करा, तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन परीक्षा घ्या. मग त्याच्यामध्ये ओपन बुक एक्झाम, त्याच्यामध्ये MCQ टेस्ट, त्याच्यामध्ये होम असाइनमेंट, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन आणि ॲट द एंड मी परत सांगतो आहे, हा काही कसं आहे, तुम्ही आणि आम्ही आपण काही म्हणजे आपण अभ्यासक असू, तज्ज्ञ आपण म्हणत असू, पण विद्यापीठांच्या कुलगुरूला 3 अधिकार मंडळाचा मी जाणीवपूर्वक इथं उल्लेख करतो की जो लोकांसमोर यायला पाहिजे. अकॅडमिक कौन्सिल, त्यानंतर बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आणि कुलगुरू, ह्या 3 घटकांचा संदर्भ ह्या परीक्षेशी आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की परीक्षा कॅन्सल, कुलगुरू स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. समजा त्यांनी ऑन बिहाफ ऑफ घेतला तर त्यांना तो अकॅडमिक कौन्सिलमध्ये आणि बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमध्ये मान्य करून घ्यावा लागेल. आणि त्यामुळं जे काही पर्याय आहेत ते त्या विद्यापीठाचा विचार करून आपल्याकडे झाले काय, म्हणजे स्वाभाविक आहे, पुणे आणि मुंबईमध्ये ही परिस्थिती वेगळ्या स्तरावर आहे, मान्य आहे. पण आज मी अगदी नावानिशी काही विद्यापीठांचा अभ्यास करून आपण जर हे केलं तर उदाहरणार्थ जळगावचं विद्यापीठ, उदाहरणार्थ विदर्भातली काही 3 विद्यापीठं, ह्या विद्यापीठामध्ये म्हणजे तुम्ही मला काउंटर करण्यासाठी विचारू शकता मग कोरोना शून्य झालाय का तिथं, कोरोनाचं एकही पेशंट नाही का? असं होऊच शकत नाही. जगात कोरोना आहे, पण एकीकडं आपण अनलॉक जी भाषा करतो, एकीकडे आपण परत मी राजकारण म्हणून मी तो किंवा राजकीय व्यक्तींनी व्यक्त केलेलं मत म्हणून ते कोट करतोय असं नाही, पण त्याला एक सामाजिक अर्थ सुद्धा आहे. लोकमान्य टिळकांचं ते वाक्य आहे, पुनश्च हरिओमची आपण भाषा करतो. म्हणजे एकीकडे आपण पुनश्च हरिओम म्हणतो आहोत, एकीकडे आपण अनलॉक करायचं म्हणतो आहोत, एकीकडे आपण हॉटेल आणि हे सुरू करायची यासाठी परवानगी देतो आहोत. आणि मग विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सांभाळलंच गेलं पाहिजे. काय झालंय आपल्याकडं, विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे शिक्षण व्यवस्थेचा, असं नुसतं सगळे म्हणतात.
पण प्रत्यक्षामध्ये केंद्रबिंदूचा विचार मुके हा मुके परीघ मुके लांबत चाललाय. मुके बिचारी जनावर कोणीही ह्या का असं विद्यार्थ्यांची म्हणजे हा अवस्था आहे परीघ का की लांबत चाललाय, तो बिचारा भांबावून गेलाय असं मला वाटतं. पण त्यामुळं म्हणजे आपण हा मला तो विविध एक हा कन्क्लुडिंग प्रश्न म्हणून विचारायचा होता की त्याचा उल्लेख तुम्ही आत्ताच या उत्तरात केलात की आता आपलं धोरण म्हणून बघितलं तर शाळा सुरू नाही झाल्या तरी चालेल पण शिक्षण सुरू व्हायला पाहिजे हे जे मुख्यमंत्री याबाबत प्रत्येक फेसबुक लाईव्ह मध्ये बोलतात आणि एकूणच हे जे ते 3 घटक आहेत की त्याच्यातलं टीचिंग लर्निंग आणि इव्हॅल्युएशन त्यातली टीचिंग आणि लर्निंग ही त्यातल्या त्यात सर्वात जास्त वेळ खाऊ सगळ्यात जास्त बँडविड्थची गरज असणारे टेक्नॉलॉजीची गरज असणारे या 2 घटक आहेत आणि ते जर आपण सुरू करत असू जर राज्याची ती क्षमता आहे का नाही त्याचा विचार न करता तर इव्हॅल्युएशनचा जो मुद्दा आहे की जो तुलनेने टीचिंग आणि लर्निंग पेक्षा खूप छोटा आहे आणि तो आपण तांत्रिक कारणांसाठी जर रद्द करत असू तर ते तर्कसंगत वाटतं का कारण आपल्याला असं दिसतं की पुढचं वर्षभर तरी हे कोविडचं संकट म्हणजे आता जी दुसरी वेव जगभरात आलेली आहे आता नवीन रिसर्च नुसार हा एअरबोर्न डिसीज म्हणजे एअरबोर्न म्हणजे हवेत ते विषाणू राहू शकतात काही काळ हे सगळं समोर येत आहे ते पाहता कोविड काही आणखीन पुढचे काही महिने किमान वर्षभर जाणार नाहीये हे लक्षात घेता आपल्या भूमिकेचा आपण पुन्हा विचार करायला हवा का 100% विचार करायला हवा. त्याचं कारण सांगतो की हा काही कुठल्याही परत एकदा अंडरलाईन मी राजकीय मगापासून जाणीवपूर्वक उल्लेख करत नाहीये पण राजकीय पक्षाची कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाहीये किंवा कुठल्याही पक्षाचा हा मीपणा नाहीये कुठल्याही पक्षाचा हा अहमपणा नाहीये. काय विद्यार्थी संघटना मी कुठलाही त्याचा उल्लेख केला नाही नंबर 1. नंबर 2 सामान्य विद्यार्थ्याचं मत ह्या अनुषंगाने आपण परीक्षा ह्या विषयाकडं म्हणजे परीक्षा अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही जे टायटल ठेवलेलं आहे त्याचा उल्लेख करत असताना ह्या 4 घटकांनी याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं कारणच नाही गोंधळ व्हायचं कारणच नाहीये. कायद्याच्या दृष्ट्या सुद्धा या 4 घटकांनी संस्थाचालक प्राचार्य प्राध्यापक कुलगुरू कुलपती यांनी एकत्रित बसून राज्य शासनाचा संदर्भ येतो कुठं राज्य शासन नक्की कंट्रोल करू शकते यात वादच नाही. राज्य शासनाचं नियंत्रण असायला पाहिजे पण राज्य शासनाचं नियंत्रण प्रशासनावर असलं पाहिजे राज्य शासनाचं नियंत्रण आर्थिक बाबींवर असलं पाहिजे पण एक्झामिनेशन हा अकॅडमिक मुद्दा आहे. या अकॅडमिक मुद्द्याकडे आपण अकॅडमिक दृष्टीनेच बघूया नंबर 1 आणि शेवटचं मी आपल्याला सांगतो कुठल्याही विद्यार्थ्याचं आरोग्य धोक्यात येऊन म्हणजे हा काही कुठल्याही 2 पक्षामधला काही मीपणाचा मुद्दा नाही. तुम्ही परीक्षा पाहिजे म्हणता म्हणून आम्ही नाही म्हणतो किंवा तुम्ही हो म्हणता म्हणून आम्ही नाही म्हणतो हा प्रश्न नाहीये. प्रश्न इथं असा आहे 2020 निघून जाईल कोविडची परिस्थिती निघून जाईल म्हणजे एवढं मी म्हणलं निघून जाईल म्हणजे निघून गेली असं होत नाही पण ती परिस्थिती नॉर्मल होईल. आपण आता न्यू नॉर्मलचा विचार करतो एकीकडं नवसाधारणचा आपण एकीकडे विचार करतो आहोत. ही परिस्थिती न्यू नॉर्मलची आपण अनुभवतो आहोत. मला त्या विद्यार्थ्याचं पुढच्या वर्षीचं भवितव्य आपण आता तेवढं तर प्रोजेक्ट करू शकतो ना अजून 1 वर्षांनी जसं मागे जळकी डिग्री आपल्याला आठवत असेल बघा जळकी डिग्री अशी एक विद्यार्थ्यांना मिळाली होती तशी जळकी डिग्री वेगळ्या अर्थाने कोविडची डिग्री अशी बिरुदावली किंवा असा परवलीचा शब्द होता कामा नये. कोविड पास असं त्याच्या कपाळावर शिक्का कोविड पास बसेल की असं काय होता अशी कामा भीती नये. कारण कोविडमुळे असं म्हटलं जातं की एकूणच अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत नोकऱ्या खूप मोठ्या प्रमाणावर जाणार आहेत किंवा त्याच्यावर प्रभावित होणार आहेत म्हणजे आणि असं असताना विद्यार्थ्यांना कोविड पास हा शिक्का कपाळावर घेऊन जगणं किंवा पुढे जाणं हे त्यांच्या दीर्घकालीन हिताचं नाहीये जरी आता तुम्हाला एक पॉप्युलिझम म्हणून सांगू शकत असाल की चला तुम्हाला आता 3 महिने झाले तुम्ही अभ्यास नाही केलाय आता पुन्हा परीक्षा द्यायची कशाला टेन्शन तुम्ही पास व्हाल असं करण्यापेक्षा दूरचा विचार करणं हे चांगलं आहे. एकच फक्त क्लॅरिफिकेशनसाठी म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो की असं सांगितलं जातं की अगदी IIT सारख्या संस्थांनी परीक्षा रद्द केलेल्या आहेत त्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत त्या इव्हॅल्युएशनही त्यांनी रद्द केलेलं आहे. नाही आता परत म्हणजे मी तुम्हाला काउंटर करत नाहीये पण IITचं कंपॅरिझन तुम्ही 8.5 लाख विद्यार्थी असलेल्या विद्यापीठाशी उदाहरणार्थ पुणे विद्यापीठ आपलं पब्लिक युनिव्हर्सिटी आहे IITची विद्यार्थी संख्या कारण जसं आपण म्हणतो ना दान सुद्धा सत्पात्री असावं लागतं तसं कंपॅरिझन सुद्धा तुम्ही योग्य माणसाशी योग्य व्यक्तीशी योग्य संस्थेशी केली पाहिजे. IITची विद्यार्थी संख्या हा एक भाग आणि IIT मध्ये दे आर रेसिडेंट स्टुडंट्स
तिथं राहणारे विद्यार्थी आहेत. आणि अगदी ह्या कोविडचा विचार तरी केला ना, तरी मार्चमध्ये त्यांचं हे संपवून झालं, संपलं होतं. त्यामुळं त्यांचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन इज द होत असतं. स्पेशालिटी ऑफ IIT एक्झामिनेशन. आपल्याकडे तसं नाहीये ना. आपल्याकडे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन जर असतं ना, तर आपण म्हणलं असतं, अरे काही हरकत नाही, तुम्ही त्या इव्हॅल्युएशनच्या आधारावर विद्यार्थ्याला मार्क द्या. IITची कंपॅरिझन म्हणजे आपण कुठला संदर्भ कुठं वापरतो हे महत्त्वाचं जरी असलं तरी इथं तो संदर्भ लागू होत नाही. त्याचं कारण संख्या. म्हणजे मी ते गुणवत्तापूर्ण असतात आणि अन्य विद्यापीठं गुणवत्तापूर्ण नसतात असंही माझं विधान नाही. पण इफ यू कम्पेअर द क्वांटिटी ऑफ IITians विथ जनरल युनिव्हर्सिटी हा एक भाग, आणि द पॅटर्न ऑफ इव्हॅल्युएशन फॉलोड बाय IIT अँड द पॅटर्न ऑफ इव्हॅल्युएशन फॉलोड बाय जनरल युनिव्हर्सिटी, देर इज अ पॅराडाइम, देर इज अ ड्रास्टिक डिफरन्स. म्हणजे त्याच्यात IIT मध्ये शिकणारे विद्यार्थी, एका वर्गात विद्यार्थ्यांची संख्या, एका विद्यार्थ्यांच्या मागे असलेला शिक्षक, प्राध्यापक, त्याच्यावर रिसर्चवर होणारा खर्च, या सगळ्याच गोष्टींची तुलना करावी लागेल. नुसते फक्त परीक्षा घेताय की नाही अशा एका निकषापुरती तुलना करून ती करता येणार होणार नाही. प्रपोर्शन. धन्यवाद डॉक्टर प्रशांत साठी, तुम्ही MH48 साठी वेळ दिला. ही चर्चा आणखीन रंगली असती, पण शेवटी एक वेळेची मर्यादा असते. आणि हे प्रकरण काही एवढ्यात, ही परीक्षा काही एवढ्यात पार पडेल असं दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित आणखीन त्याच्यात नवीन वळण आली की त्या विषयावर आपण पुन्हा एकदा चर्चेसाठी भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि तरी देखील मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण त्यांच्या सुयश चिंतूया. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. धन्यवाद.